नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, महावितरणाची तुम्ही ऍड बघितलीच असेल, पण त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक बघणार आहे की अभ्यासक्रम आणि जो आपला पेपर असणार तो कसा असणार आहे. बघा, महावितरणाकडून विद्युत सहायकाची जी ऍड आली आहे ती 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. ओके, बट ही कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणजे 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट तुमचा कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तंत्रज्ञ या पदावर रुजू करण्यात येणार आहे आणि ते परमनंट असणार आहे. आणि जो ग्रेड पे जे ग्रुप डी मध्ये मिळतो तो ग्रेड पे तुम्हाला तिथे मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. बघा, पहिल्या वर्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही आता विद्युत सहाय्यकसाठी अप्लाय करशाल आणि त्याच्यामध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला तिथे एकूण मानधन 15,000 रुपये पहिल्या वर्षाला मिळणार आहे, दुसऱ्या वर्षाला मिळणार आहे 16,000 रुपये, तिसऱ्या वर्षाला तुम्हाला मिळणार आहे 17,000 रुपये. ओके, आणि हे झाल्यानंतर तुम्हाला विद्युत जे तंत्रज्ञ आहे त्या पदावर नेल्यानंतर तुम्हाला 25,880 ते 50,000 ओके एवढा म्हणजे ग्रेड पे तुम्हाला मिळणार. तर याच्यामध्ये आपला महत्वाचा विषय की आपला जो पेपर असणार तो पेपर कसा असणार आहे, परीक्षा कालावधी काय असणार आहे आणि त्याचं डिवायडेशन कसं आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही महावितरणामध्ये जाताय तर तुम्हाला तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल स्किल नॉलेज तुम्हाला 50 प्रश्न असणार आहे आणि तुम्हाला गुण असणारे 110. ओके, बघा 110 गुण कसे तर याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे आणि त्याचं ओके 110 गुण त्यांनी दिलेले. त्याच्यानंतर काय असणार आहे, सामान्य अभियोक्ता म्हणजे जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट जी की आपण कंटिन्यू वाचत असतो. रिझनिंग आहे तुम्हाला, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्स असणार आहे आणि नंतर तुमचं मराठी भाषा. याच्यामध्ये ग्रामर असणार आहे, ओके गणिताचे क्वेश्चन्स असणार आहे आणि रिझनिंग असणार आहे. सिंपल आहे. प्रत्येकाचं डिवायडेशन त्यांनी असं केलंय की रिझनिंगसाठी 40 प्रश्न असणारे, 20 गुण असणारे. ओके, नंतर हे तुम्हाला संख्यात्मक अभियोग्यता म्हणजेच आपलं मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला 20 प्रश्न असणारे आणि 10 गुण असणारे. बघा, पहिल्यांदा अशी आपण ऍड बघतोय की ज्याच्यामध्ये मार्क्स प्रश्न जास्त आणि गुण कमी म्हणजे 0.5 एका प्रश्नाला तुम्हाला तिथे गुण आहे. बघा, 20 मार्क 20 प्रश्न तुम्हाला मराठी भाषेमध्ये विचारण्यात येतील आणि त्याचं तुम्हाला 10 मार्क्ससाठी मिळणार आहे. आता याच्यामध्ये टोटल तुम्हाला जो असणारे कालावधी असणार आहे 2 तासाचा. 2 तासाचा कालावधीमध्ये आपल्याला किती प्रश्न सोडवायचे, 130 क्वेश्चन सोडवायचे आणि 150 मार्क आपल्याला त्याच्यातनं घ्यायचे. आता जी निवडीची पद्धत कशी आहे ती वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन पद्धतीने याची एक्झाम होणार. महत्वाचं म्हणजे 25%. बघा, 1-4 ही मायनस सिस्टीम पण त्यांनी दिलेली आहे म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तर 1 मार्क आपला जाणार आहे तिथे. ओके, सो हे थोडंसं लक्षात घेऊन आपल्याला तिथली जी पेनल्टी ती पेनल्टी आपल्याला कमी करावी लागणार आहे. काही लोकांना याचा एक्सपिरियन्स आहे, आधीच त्यांनी कॉन्ट्रॅक्टमध्ये काम केलेलं आहे, बट अनफॉर्च्युनेटली त्यांचं परमनंट नाही झाले होते. सो अशा विद्यार्थ्यांना अशा लोकांना त्यांच्या वर्षाच्या अनुभवानुसार तेवढे ते मार्क्स त्यांच्याकडून देण्यात येतील. सो असा अपडेट मित्रांनो. आता याच्यासाठी काय की रिझनिंगसाठी आपल्याला काय वाचायचंय की आर.एस. अग्रवाल वाचायचंय, ऍप्टिट्यूडसाठी पण तेच वाचायचंय आणि जे आपलं मराठी भाषा आहे मराठी भाषेसाठी पण आपलं बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक आपल्याला त्याच्यातनं वाचून घ्यायचंय आणि अजून त्याच्या व्यतिरिक्त मोरा वारंबे वगैरे हे सगळे आपल्याला वाचून घ्यायचं. आणि जे काही त्यांचं याच्यामध्ये दिलेलं आहे की तांत्रिक व्यावसायिक विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल स्किल. आता याच्यात काय विचारण्यात येतील आपल्याला विचारण्यात येईल की जे आपण विद्युत सहाय्यक म्हणजे विद्युत सहाय्यकाशी रिलेटेड जे काही गोष्टी असतात म्हणजे त्यांना इलेक्ट्रिशियन संबंधित सगळे काही नॉलेज असायला हवं आणि ते नॉलेज आपल्या सगळे विद्यार्थ्यांना असेलच. ऑफकोर्स जे फॉर्म भरतायत त्यांना ते नॉलेज असेलच आणि त्यानुसार ते तिथे प्रिपेअर करून तिथे ते जातील. मित्रांनो, चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. धन्यवाद.